TRTI तर्फे पोलीस भरती ट्रेनिंग व PSI STI प्रोग्रामसाठी जाहिरात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी त्यात फॉर्म भरलेला त्यांची CET एक्झाम घेण्यात आलेली होती. CET एक्झामची रिस्पॉन्स शीट जाहीर झालेली आहे, पण आता स्कोअर कार्ड येणार आहे. स्कोअर कार्ड आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाणार आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार हे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ही सेकंड लास्ट प्रोसेस असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येत असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे TRTI ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे करून घेत असते. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात, शारीरिक अर्हता मोजमाप करतात, ती माहिती TRTIला पाठवत असतात. त्याप्रमाणे निवड प्रक्रिया होणार आहे. दिलेली डॉक्युमेंट लिस्ट ही पोलीस भरती ट्रेनिंगसाठी आहे. पहिले डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, दुसरं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, तिसरं आहे कास्ट ट्राईब सर्टिफिकेट, चौथं आहे कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. हे मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला लागणारच. नसेल तर ॲडमिशन भेटत नाही. पाचवे डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. TRTIने सांगितलेलं आहे की 3 वर्षाचाच उत्पन्न दाखला विद्यार्थ्याने सादर करावा. पण ज्या विद्यार्थ्यांकडे मागच्या वर्षी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नव्हता त्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जमा केलेला होता, त्यांना ॲडमिशन भेटलेले. जर तुमच्याकडे सध्या 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तो 3 वर्षामध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा 3 वर्षाचा काढून घ्या. 6वे डॉक्युमेंट आहे 10वीचे मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. 7वे आहे 12वी मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. या प्रत्येक डॉक्युमेंटचे कमीत कमी 3 प्रती काढून ठेवा व प्रत्येक डॉक्युमेंटचं ओरिजिनल कागदपत्र हे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. ते तिथं ओरिजिनल व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट मागतातच. आणि MPSC कॉम्बाईन गट ब PSI STI या प्रोग्रामसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना पण एवढी डॉक्युमेंट लागणारच. आणि एक एक्स्ट्रा लागणार त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचा मार्कशीट, थर्ड इयरचं फायनल इयर सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व शारीरिक अर्हता मोजमाप हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटद्वारे केले जाते. शारीरिक अर्हतेत पोलीस भरतीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना 5 सेंटीमीटर शिथिलता देण्यात आली आहे. पूर्वी 165 सेंटीमीटर उंची असणे बंधनकारक होते, तर 2024च्या GR नुसार आता 165 सेंटीमीटर कमी करून आता 160 सेंटीमीटर आहे. महिलांमध्ये पूर्वी उंची असायची 155 सेंटीमीटर, तर आता लागणार आहे 150 सेंटीमीटर. बाकी छाती पूर्वीप्रमाणेच आहे 79-80. महिलांसाठी छाती माप नाही. आणि PSI STI असो प्रोग्रामसाठी शारीरिक अर्हता GR प्रमाणेच असणार आहे. त्यांचे पण मोजमाप इन्स्टिट्यूटद्वारेच होणार आहे.
ही माहिती व्हेरिफिकेशन करून इन्स्टिट्यूट TRTIला पाठवत असते.